नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लवकरच बिहारच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत आणि बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर तमिळनाडू, केरळ, आसाम, बंगाल अशा विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि यामध्ये केरळ हे राज्य मला महत्वाचं वाटतं, कारण माझं या मालिकेतलं पहिलं राज्य ते आहे. केरळमध्ये जवळजवळ 50 वर्ष असं होत राहिलं की तिथे राजकारण जे आहे हे UDF आणि LDF अशा दोन आघाड्यांमध्ये विभागलं गेलेलं. दोन आघाड्या. UDF म्हणजे युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ही आघाडी, ही मला वाटतं 1970च्या दशकात तयार झाली. आणि त्यांच्या विरुद्ध LDF म्हणजे लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालची ती LDF आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालची ती UDF. मला वाटते आणीबाणीच्या काळामध्ये कम्युनिस्टांमध्ये फूट पडली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा आणीबाणीचा विरोधक होता 1975च्या काळात. आणि त्यांचाच जो पितृपक्ष म्हणता येईल असा जो ओरिजिनल कम्युनिस्ट पक्ष होता CPI. मार्क्सवादी म्हणजे CPIM आणि CPI म्हणजे मूळचा कम्युनिस्ट पक्ष. 1962 मध्ये जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा त्या आक्रमणाचं समर्थन करणारा एक गट कम्युनिस्ट पक्षात होता, ज्यांना अटक करण्यात आली होती. देशद्रोह म्हणून त्यांना अटक करून तुरुंगात डांबलेलं होतं. का? तर ते भारतावर हल्ला करणाऱ्या चीनचं समर्थन करत होते. चीनी आक्रमणाला ते मुक्तीचा दरवाजा उघडला असं म्हणत होते, म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणि त्यानंतरच्या काळात मूळचा अखंड कम्युनिस्ट पक्ष होता, त्याचे दोन तुकडे झाले. BT रणदिवे, EMS नमुदीरपाद किंवा असे जे लोक होते, ज्योती बसू वगैरे, असे हरे कृष्ण सुरजीत वगैरे असे लोक जे होते, कडवे कट्टर कम्युनिस्ट मार्क्सवादी माओवादी, ते मूळ कम्युनिस्ट पक्षातून बाजूला झाले आणि त्यांनी CPI मार्क्सिस्ट म्हणजे अधिक जहाल कम्युनिस्ट असा वेगळा भाग केला. आणि त्यातला जो मवाळ कम्युनिस्ट पक्ष तो ओरिजिनल होता. त्या कम्युनिस्ट पक्षाला सोबत घेऊन म्हणजे डांगे वगैरे अशी मंडळी, इंद्रजित गुप्ता वगैरे अशी मंडळी त्यात बरीच होती. त्यांना घेऊन इंदिराजींनी केरळमध्ये स्वतःचं सरकार उभं केलं. आणि तेव्हापासून UDF झाली. म्हणजे दोन कम्युनिस्ट दोन वेगळ्या गटात होते. UDF मध्ये मार्क्सवादी, UDF मध्ये काय ते CPI आणि LDF मध्ये मार्क्सवादी. तर ती आघाडी दीर्घकाळ चालत राहिली. पुढच्या काळात CPI पण काँग्रेसला सोडून LDF मध्ये आला, डाव्या आघाडीत आला वगैरे वगैरे. पण गेले 50 वर्ष दर 5 वर्षांनी एकदा LDF सत्तेवर येते, एकदा UDF सत्तेवर येते. अक्षरशः दोन आघाड्यांमध्ये अख्खं केरळचं राजकारण विभागलं गेलं. पण त्याचं एक कारण अगदी तुम्हाला गंमत वाटेल, अनेकदा दोन आघाड्यांमध्ये फक्त अर्धा टक्का मतदानाचा फरक असायचा. अर्ध्या टक्क्याने एक आघाडी सत्तेत यायची आणि दुसरी आघाडी विरोधी पक्षात बसायची. तिसरा पक्षच नव्हता. अपक्ष किंवा चिरकुट काही पक्ष असतील तर. पण मूळ सत्तेचं राजकारण जे आहे हे या दोन आघाड्यांमध्ये विभागलं गेलं होतं. आणि त्यावेळेला मला आठवतं, आणीबाणीच्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीचा अच्युत मेनन हा नेता केरळचा मुख्यमंत्री होता. काँग्रेसचा मुख्यमंत्री नव्हता. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. आणि आणखीन एक त्यातली गंमत सांगितली पाहिजे की काँग्रेसच्या पाठिंब्याने आपली 5 वर्षाची टर्म पूर्ण करणारा अच्युत मेनन हा केरळचा आणि संपूर्ण भारतातला
एकमेव मुख्यमंत्री असा आहे की ज्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि तो ह्या निवडणुकीपासून पुढल्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहिला. अन्यथा काँग्रेसच्या पाठिंब्याने जे जे कोणी मुख्यमंत्री झाले किंवा पंतप्रधान झाले त्यांना लवकरच पाठिंबा मागे घेऊन काँग्रेसने जमीनदोस्त केलेले. असो, तो मुद्दा नाही. तर असं केरळमध्ये दर 5 वर्षांनी जी सत्ता आघाडी बदलत होती, तिला गेल्या वेळेला काय तो मिळाला किंवा गेल्या वेळेला ते गाडं अडलं आणि दुसऱ्यांदा लागोपाठ LDF सत्तेवर आली. आणि त्याचं कारण सरळ आहे. त्याचं कारण सरळ आहे की जे दीर्घकाळ केरळमध्ये द्विपक्षीय किंवा दोन आघाड्यांमध्ये विभागलेलं राजकारण होतं, त्याला गेल्या 10 वर्षामध्ये भाजपने केरळमध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि तिसरा पक्ष म्हणून आपला जम बसवायला सुरुवात केली. त्याचा फायदा डाव्या आघाडीला केरळात मिळाला आणि पिनियारी विजयन हा मुख्यमंत्री दुसऱ्यांदा आपल्या आघाडीला बहुमतात निवडून आणू शकला. आता तिसऱ्यांदा ते होईल का हे लवकरच कळेल. आणखीन पुढची 1.5-2 वर्ष आहेत आणि त्यामुळे हे सगळं काय होईल काय नाही याची चर्चा चालू असताना केरळचं राजकारण किती लोकांना माहिती आहे. आज काँग्रेसचा केरळमधला जो रास आहे, राहुल गांधींना किंवा प्रियांका वाड्राना केरळच्या वायनाडमधून निवडून यावं लागतं, तिथल्या मुस्लिम मतांवर निवडून यावं लागतं, इतकी काँग्रेसची लाचारी झालेली आहे. पण तिथला काँग्रेस पक्ष कोणी संपवला? मार्क्सवादी कम्युनिस्ट वगैरे कोणी संपवला नाही. त्याची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना आणि इंदिराजी म्हणजे नेहरूंचीच कन्या ही काँग्रेस अध्यक्ष असताना झाली. देशात दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली 1957 साली. तेव्हा जगातला पहिला एक कम्युनिस्ट पक्ष लोकशाही पद्धतीने निवडून सत्तेवर आला असा अजूबा घडला. कारण कम्युनिस्टांचा लोकशाहीवर विश्वास नाही. ज्या ज्या जगातल्या कुठल्याही देशामध्ये कम्युनिस्ट सत्ता आहे ती निवडणुकीने आलेली नाही, तर आंदोलनातून आणि हिंसाचारातून आलेली, रक्तपातातून आलेली. पण निवडून सत्तेवर आलेला पहिला मुख्यमंत्री EMS नंबूद्रीपाद केरळचा. पण अर्थातच केरळमध्ये सुद्धा काँग्रेसला हरवून 1957 साली कम्युनिस्ट पक्षाचा मुख्यमंत्री झाला असं झालेलं नव्हतं. स्वबळावर बहुमत मिळवणं कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा शक्य झालेलं नव्हतं. आणि म्हणून ज्या वेळेला ही निवडणूक झाली तेव्हा प्रजा समाजवादी पक्ष नावाच्या एका समाजवादी गटाला आणि पक्षाला सोबत घेऊन कम्युनिस्ट पक्षाने आघाडी करून ती निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती किंवा काँग्रेसचं बहुमत खतम केलं. आणि काँग्रेसचं बहुमत गेलं आणि केरळमध्ये पहिलं बिगर काँग्रेस सरकार हे 1957च्या निवडणुकीमध्ये आलं. काय 18 का 20 असे समाजवादी पक्षाचे आमदार होते आणि मला वाटतं यांचे काय 60-70 वगैरे कम्युनिस्ट पक्षाचे असतील. असं दोघांचं मिळून जे सरकार झालं होतं ते काय 1-2 वर्ष चाललं असेल. पण ते सुद्धा काँग्रेसला खुपत नव्हतं. आज जेव्हा उठसूट काँग्रेसवाले किंवा सगळे काय ते पुरोगामी आणि इंडी अलायन्सचे लोक भाजप दुसरं सरकार टिकू देत नाही, दुसऱ्या सरकारशी केंद्र सरकार मोदींचं असहकार करतं म्हणतं, नेमकं तेच इंदिराजींनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी केरळच्या EMS नमुद्रीपाद सरकारच्या बाबतीत केलेलं होतं. त्या सरकारची कोंडी केली होती आणि आज ज्याला ऑपरेशन कमल म्हणतात, ते ऑपरेशन कमल हा सगळ्यात पहिला प्रयोग हा इंदिरा गांधींनी काँग्रेस अध्यक्ष असताना आपल्या पित्याकडून केरळमध्ये करून घेतला. केरळ हे देशातलं मला वाटतं पहिलं राज्य आहे की जिथे निवडून आलेलं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आणि मग कम्युनिस्ट प्रणित
प्रजा समाजवाद्यांबरोबर केलेली जी आघाडी होती त्यातल्या प्रजा समाजवादी पक्षाला फोडून बाजूला काढण्यात आलं आणि काँग्रेसने प्रजा समाजवादी पक्षाला सांगितलं तुम्हीच सरकार बनवा, सगळेच मंत्री तुमचे करा, काँग्रेस तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल. आणि पट्टम थाणू पिल्ले नावाचा समाजवादी पक्षाचा पहिला मुख्यमंत्री हा केरळात झाला. त्या सरकारमध्ये त्या एकाच पक्षाचे ज्याचे काय 20-19, आता मला आकडा नेमका माहित नाही, पण जेवढे काय होते त्याला बाहेरून 70-80 आमदार काँग्रेसचे पाठिंबा देत होते आणि लवकरच तेही सरकार इंदिराजींनी पाडलं आणि केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागली. मध्यावधी निवडणुका घ्यायची वेळ आली आणि तिथून केरळमध्ये आघाडी सरकार सुरू झालं. ज्या केरळमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढवत होता, बहुमत मिळवत होता, अशा केरळमध्ये, आणि मला वाटतं केरळ किंवा एखादा ओडिसा वगैरे असं चिरकुट कुठची राज्य असतील की जिथे काँग्रेसची सत्ता नव्हती किंवा इतर काय असेल, पण अन्यथा देशभर सगळ्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये प्रचंड बहुमताने काँग्रेसचं सरकार होती. पण एक दुसऱ्या राज्यात सुद्धा काँग्रेसला दुसऱ्या पक्षाचं सरकार सहन होत नव्हतं. ते पाडण्याचे उद्योग झाले. मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. आणि हे करताना जर तसं झालं नसतं तर कधी काँग्रेस कधी डावे अशी सरकार बदलत राहिली असती, पण काँग्रेस पक्ष इतका दुबळा राहिला नसता. ज्याला आघाडी करून सरकार चालवावं लागतं अशी दुरावस्था काँग्रेस पक्षाची झाली नसती. 5 वर्षांनंतर 62 साली परत एकदा काँग्रेसला निवडणूक जिंकता आली असती आणि काँग्रेस पक्ष टिकून राहिला असता. पण ज्यावेळेला तुम्ही आघाडी करता तेव्हा आघाडीत तुम्हाला काही मतदारसंघ मित्र पक्षाला सोडावे लागतात आणि हळूहळू करत त्या मित्र पक्षाने तिथे जम बसवला की तिथलं तुमचं पक्षाचं संघटन संपत जातं. अखंड केरळमध्ये जे काँग्रेसचं संघटन होतं ते या 1957च्या नंबूद्रीपाद सरकार पाडण्यातून रसातळाला गेले. पुढल्या काळात ते प्रजा समाजवादी पक्षाचे लोकही काँग्रेसमध्ये आले, पण काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या परिस्थितीत राहिली नाही. कुठल्या तरी एका राज्यात दुसऱ्या पक्षाचं सरकार किंवा यश हे असह्य झाल्यामुळे जी पाडापाडी काँग्रेसनी किंवा इंदिरा गांधी आणि नेहरूंनी केली तिथून केरळमधला काँग्रेसचा ऱ्हास सुरू झाला. आजही तुम्ही बघाल तर केरळमध्ये जी काही युडीएफ आहे त्याचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे. त्या गटामध्ये काँग्रेस हाच मोठा पक्ष आहे, सगळं असेल, पण तरीही संपूर्ण केरळमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकेल असं नाही. मग काही तो केरळ काँग्रेस असेल किंवा मुस्लिम लीग असेल किंवा असे आणखीन काही छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना घेऊन काँग्रेसला लढावं लागतं. पण संपूर्ण राज्यात काँग्रेस संघटन मजबूत आहे असं म्हणण्याची परिस्थिती नाही. पण त्याची सुरुवात कुठून झाली? देशभर तुमची सत्ता आहे आणि एका राज्यात दोन छोट्या विरोधी पक्षांनी संयुक्त आघाडी करून मिळालेली सत्ता इंदिराजींना सहन झाली नाही आणि त्यातून जे नंबूद्रीपाद सरकार पाडण्याचा प्रयोग आणि खेळ झाला तिथून काँग्रेसचा केरळमध्ये ऱ्हास झाला. आणि आज कुठपर्यंत परिस्थिती आली बघा, कुठपर्यंत परिस्थिती ही. राहुल गांधींना जेव्हा आपल्या वडिलार्जित अमेठी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवून जिंकणं अशक्य झालं तेव्हा 2019 मध्ये अमेठीच्या बरोबरच वायनाडची जागा लढवायची वेळ आली आणि ती सुद्धा मुस्लिम लीगच्या मतांवर जिंकण्याची लाचारी आली. जिंकली, पण ते काँग्रेसचं मत आहे का? वायनाडमध्ये 2019 किंवा 2024 मध्ये राहुल गांधी जिंकले आणि नंतर पोटनिवडणुकीत प्रियंका वाड्रा तिथून लोकसभेत गेल्या, तरी तो विजय काँग्रेस पक्षाचा आहे की तिथल्या मुस्लिम लीग संघटनेचा धार्मिक मतांच्या आधारावर मिळवलेला विजय आहे?
आणि मला आठवतं त्याप्रमाणे जेकब किंवा थॉमस नावाचे कोणतरी राज्यसभेचे उपाध्यक्ष होते अगदी 2014 मध्ये, काँग्रेस पक्षाचे होते आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. जर ते परत निवडून आले असते राज्यसभेत, तर ते पद काँग्रेसकडे कायम राहिलं असतं. पण काँग्रेसने त्यांना राज्यसभेत जागा देण्यापेक्षा मुस्लिम लीगच्या एका नेत्याला राज्यसभेची केरळमधली जागा आपल्या मताच्या पाठिंब्यावर दिली आणि राज्यसभेत त्यांना निवडून आलं. आणि ते थॉमस का जेकब, मला नाव आता आठवत नाही, जे राज्यसभा उपाध्यक्ष होते, ते पद गेलं. ते पद गेलं. पण गेलं तर जाऊ देत. ती जागा मुस्लिम लीगच्या बळावर राहुल गांधी किंवा सोनिया गांधींना अडचणीच्या वेळेला वायनाडची जागा मुस्लिम लीगने दिली. म्हणजे काँग्रेसचा गांधी परिवार जपण्यासाठी पक्षाचं नुकसान झालं तरी चालेल, पक्षाकडे असलेलं राज्यसभेचं उपाध्यक्षपद गेलं तरी चालेल, पण गांधी परिवाराला उद्या मोदींच्या काळामध्ये अडचण आली, तो वायनाड सारखी जागा आपल्याला मिळाली पाहिजे. मुस्लिमांची एक गठ्ठा मतावर आपण लोकसभेत जाऊ शकतो काम न करता. आणि त्यासाठी केरळमधला काँग्रेस पक्ष रसा तळाला गेला तरी चालेल, ही जी भूमिका होती, त्यातून काँग्रेस पक्ष केरळमध्ये हळूहळू करत रसा तळाला गेला. ही सुरुवात होती मित्रांनो. मी केरळ हा तुलनेने आज सुद्धा केरळमध्ये जेवढी काँग्रेस शिल्लक आहे तेवढी बंगालमध्ये शिल्लक राहिलेली नाही, संपलेली आहे. तमिळनाडूमध्ये सुद्धा अक्षरशः वाडगा घेऊन त्या डीएमके समोर उभा राहावं लागतं, इतकी तमिळनाडूतून काँग्रेस पक्ष हा संपून गेलेला आहे, नामशेष झालेला आहे, नामशेष झालेला आहे. तितका केरळमध्ये नामशेष झालेला नाही. पण या प्रकारचं जे राजकारण असतं, गांधी परिवाराला सुरक्षा कवच द्यायचं, यासाठी काँग्रेस पक्षाचा बळी गेला तरी चालेल, पक्ष संघटनेचा बळी गेला तरी चालेल, ही जी मानसिकता आहे. इंदिराजींना एका राज्यामध्ये आपल्या पक्षाचं सरकार नाही म्हणून नमुद्रीपात सरकार पाडावं असं वाटलं आणि त्यासाठी केंद्रीय सत्ता नेहरूंनी वापरली. त्यातून जो केरळमध्ये काँग्रेसचा ऱ्हास सुरू झाला, तो अजून थांबलेला नाही. आता तर प्रियंका वड्रा, राहुल गांधी मुस्लिम मतावर निवडून येतात, तिथे हळूहळू करत अगदी आयसीसी संबंधित असलेले मुस्लिम धर्मांध लोक अधिक शक्तिशाली झालेले आहेत. देशाचंही नुकसान होते, पक्षाचंही नुकसान झालंय, पण गांधी परिवाराची सोय होते ना, हा प्रॉब्लेम आहे. गांधी परिवाराच्या सुविधेसाठी पक्षाचा आणि पक्षाच्या कर्तबगार नेत्यांचा बळी देणं. तुम्हाला आठवतं राज्यसभेमध्ये 2014 नंतर गुलाम नबी आझाद विरोधी नेता होते आणि रोजच्या रोज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अखंड निंदा नालस्ती केली होती. पण त्यांना परत एकदा राज्यसभेत पाठवण्यात आलं नाही. आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळेला त्याच विरोधी नेत्याचं, निंदा करणाऱ्या नेत्याचं मोदींनी इतकं कौतुक केलं की त्याच्या डोळ्यात राज्यसभेत सुद्धा अश्रू आले. अतिशय समर्थपणे मोदी सरकारच्या पहिल्या 5 वर्षामध्ये गुलाम नबी आझाद यांनी मोदी सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण असे कर्तबगार नेतृत्व गांधी परिवाराला सहन होत नाही. राहुल गांधींपेक्षा अधिक प्रभावशाली असलेला नेता हा काँग्रेसला सहन होत नाही आणि म्हणून बळी गेला त्यांचा. गुलाम नबी आझादचा बळी गेला, संपलं. नुसतं ते नाही तर बंगालमधून एकाकी ममता दीदी असो किंवा डावे असो त्यांच्याशी झुंजणारा अधीर रंजन चौधरी सारखा नेता हा गेल्या 5 वर्षात असाच संपवण्यात आला. आज सुद्धा तुम्ही लोकसभेत बघाल तर शशी थरूर आहे किंवा मनीष तिवारी आहे, यासारखे उत्तम वक्ते उपलब्ध आहेत.
पण त्यांना विरोधी नेता केला तर राहुल गांधी झाकोळले जातात. राहुल गांधींचा पुढेपणा हा अधिक उठावदारपणे दिसेल, त्यासाठी काँग्रेसमधल्या कुठल्याही कर्तबगार नेत्याला पुढे येऊ द्यायचं नाही. या रीतीने जेव्हा काँग्रेस चालवली जाते तेव्हा आपोआपच काँग्रेस पक्षाचा ऱ्हास होत असतो. आणि हे त्यातलं उदाहरण आहे की अमेठीत राहुल गांधी निवडून यायला सुद्धा वडिलार्जित मतदारसंघामध्ये नाकर्ते ठरत असताना केरळमधला मुस्लिम मतदार आपल्याला उपयोगी पडतो, गांधी परिवाराला उपयोगी पडतो, त्यासाठी केरळातला काँग्रेस पक्ष नामशेष झाला तरी चालेल. लागोपाठ 2 विधानसभा निवडणुका मार्क्सवाद्यांची एलडीएफ जिंकू शकली. त्याचं हे एक कारण आहे की काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींकडे गेलं. मला आठवतं जेव्हा पिनयारी विजयन वगैरे किंवा त्याच्या आधी जे काय कोण अच्युतानंदन नावाचे मुख्यमंत्री होते डाव्यांचे, एलडीएफचे, त्यांचं वय झालंय, त्यांना आता परत निवडून देऊ नका असं वयावर राहुल गांधी केरळच्या निवडणूक प्रचारात बोलले आणि काँग्रेसचं नुकसान झालं होतं. काँग्रेसचं नुकसान झालं. तर सुरुवात एकेका राज्यातून काँग्रेस नामशेष होण्याची सुरुवात काँग्रेस नेतृत्वाकडून झाली, ती केरळमधून झाली. आणि त्याचं खापर तुम्ही राजीव गांधी किंवा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या डोक्यावर फोडू शकत नाही. इंदिराजींचा अहंकार आणि आपल्या मुलीचे लाड पुरवताना नेहरूंनी घटनेचा केलेला गैरवापर, यातून केरळमध्ये काँग्रेस पक्ष खतम व्हायला सुरुवात झाली. आज अनेक राज्यामध्ये काँग्रेस नामशेष झाली असेल तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे दुसऱ्या कुठच्याही विरोधी पक्षाला, शत्रूला देता येणार नाही, एवढं काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला आणि गांधी परिवाराला द्यावं लागेल. केरळ हे त्यातलं पहिलं राज्य आहे जिथून या आज ज्याला ऑपरेशन कमल म्हणतात किंवा खोके म्हणतात, त्याची सुरुवात 1957-58 मध्ये केरळ पासून झाली आणि करणाऱ्यांची नावं होती इंदिराजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, आता इथेच थांबतो. पुढल्या भागात दुसरं एक राज्य तुम्हाला ऐकायला मिळेल. हे आहे काँग्रेसचं स्वेच्छा मरण. काँग्रेसच्या प्रत्येक टप्प्यातल्या, अगदी गांधी परिवारने, तुम्हाला त्याच्यामध्ये नरसिंहराव पण सापडणार आहेत. काळजी करू नका. सगळ्यांचे 10-12 राज्य आहेत माझ्या डोक्यात आहेत ती. त्या 10-12 राज्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाने काँग्रेस कशी संपवली आणि काँग्रेसला स्वेच्छा मरणाच्या वाटेवर आणून कसं टाकलं, त्याचा आढावा मी घेतोय. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.